शेखर गोरे यांचे नावानं सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल। विधान परिषद उमेदवारी न मिळाल्यानं नाराजीची चर्चा। विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर भाजपचे नेते शेखर गोरे यांच्या नावानं सोशल मीडियावर एक पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे। या पोस्टमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून "साहेब, मी नक्की कुठं चुकलो?" असा सवाल करण्यात आलाय। व्हायरल पोस्टमध्ये शेखर गोरे यांनी गेल्या 13 वर्षाचा राजकीय संघर्ष संपवून भाजपच्या उमेदवारांना पाठिंबा दिला। तसेच मानखटाव मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी काम केल्याचा उल्लेख करण्यात आलाय। "आपण दिलेल्या आश्वासनावर विश्वास ठेवून प्रचंड बहुमतांनी उमेदवार निवडून आणले, मात्र माझ्या कार्यकर्त्यांना संधी मिळाली नाही" अशी खंतही या पोस्टमध्ये व्यक्त करण्यात आली आहे। 2024 रोजी जाहीर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं जयकुमार गोरे हे उमेदवार होते, तर त्यांचेच बंधू असलेले शेखर गोरे हेही उमेदवारी करणार आणि त्यांनी उमेदवार करणं म्हणून भारतीय जनता पार्टीच्या वतीनं त्यांना विनंती करण्यात आली। यावेळी शेखर गोरे यांनी त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकीच्या अनुषंगानं चर्चा करण्यासाठी बोलावलेलं होतं। ही संधी साधून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना कुळकजाई येथील या कार्यक्रमाच्या ठिकाणी पाठवत शेखर गोरे यांची व त्यांच्या कार्यकर्त्यांची भूमिका जाणून घेतली आणि त्याचवेळी आगामी निवडणुकीच्या अनुषंगानं तुम्ही हा संघर्ष थांबवून जयकुमार गोरे यांना मदत करा आणि इथून पुढे विधानमंडळात काम करण्याची संधी तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येईल अशी ग्वाही खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून दिली। हा व्हिडिओ रणजितसिंह निंबाळकर यांनी शेखर गोरे यांना दाखवत फडणवीस यांची भूमिका जाहीर केली। त्यानंतर शेखर गोरे यांनी त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेत मुख्यमंत्र्यांनी दिलेली ग्वाही आणि तो व्हिडिओ सगळ्यांच्या समोर दाखवण्यात आला। आगामी विधानसभेच्या अनुषंगानं आपल्याला जयकुमार गोरे यांना निवडून आणण्याची जबाबदारी दिल्याचं सांगितलं। कार्यकर्त्यांनी एकदिलांनी होकार देत रात्रीचा दिवस करून 50,000च्या मताधिक्यांनी त्यांना विजयी केलं। त्यानंतर मसवड नगरपालिकेच्या निवडणुकीत शेखर गोरे यांनी नगराध्यक्ष पद आणि नगरसेवक पदासाठी असे 9 उमेदवार रिंगणात उतरवले आणि आव्हान उभं केलं। मात्र त्याही वेळी खुद्द मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा संपर्क साधत शेखर गोरे यांनी भरलेले सगळे अर्ज काढून घ्यावेत व भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना पाठिंबा देऊन त्यांना विजयी करण्याचं आवाहन केलं। त्यानुसार मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत त्यांनी 21-0 असा म्हसवड नगरपालिकेचा निकाल लागला। त्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत शेखर गोरे यांनी आंधळी जिल्हा परिषद गटातून सोनल गोरे यांचा राज्यात विक्रमी मतानं विजयी केला। मात्र जिल्हा परिषदेच्या सभापती निवडीत पुन्हा एकदा शेखर गोरे यांना डावलण्यात आलं। याही वेळी सातारा, सांगली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून आपला विचार केला जाईल अशी ग्वाही देण्यात आली आणि काल जेव्हा उमेदवारांची यादी आली तेव्हा भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनाही उमेदवारी दिली आणि पुन्हा एकदा शेखर गोरे यांचा विश्वासघात करण्यात आला। एकदा शेखर गोरे यांचा कार्यकर्ते मनापासून नाराज झाले आणि सोशल मीडियावरती पक्षाच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या। याच दरम्यान शेखर गोरे यांचा फोटो वापरून काही पोस्टर सुद्धा व्हायरल करण्यात आल्या। त्यात सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली ही पोस्ट नेमके शेखर गोरे यांनीच केली आहे की नाही याबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही। मात्र या पोस्टमुळे मानखटावच्या राजकारणात चर्चांना उधाण आले असून आगामी काळात शेखर गोरे यांची भूमिका काय राहणार याकडे कार्यकर्ते आणि राजकीय निरीक्षकांचं लक्ष लागलंय। न्यूजसाठी संदीप जठार, गोंदवले।